हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपला आज आपला तसा फर्स्ट म्हणजे कालच्या लेक्चरला आपला फर्स्ट चॅप्टर जो होता किंवा फर्स्ट लेसन जो होता तो संपला होता. परंतु प्रॉब्लेम असा आहे की न्यू लेसन आपण आजपासून स्टार्ट करणार होतो. पण अजूनही काही मुलांना गॉर्डन मॉडेलमध्ये काही प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे आपण गॉर्डनचा जो आपला झालेला जो प्रॉब्लेम होता एक तो आपण रिपीट करणार आहोत, जेणेकरून गॉर्डनचं एकदा रिव्हिजन होईल. अँड देन मंडे पासून आपण जो काय आहे आपला रेग्युलर जो नेक्स्ट चॅप्टर आहे तो आपण स्टार्ट करणार आहोत. सो त्याच्यामुळे मला कालच मी लेक्चरला सांगितलं होतं की कोणाला अजूनही गॉर्डन किंवा वॉल्टर किंवा या तिन्ही मॉडेलमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा. त्याच्यामध्ये गॉर्डन मध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे असं समजल्यामुळे आपण गॉर्डनचा जो प्रॉब्लेम आहे तो रिपीट करत आहोत. सो तो एकदा बघा, मग मंडे पासून आपण नेक्स्ट आपला लेसन स्टार्ट करूया. ओके, लास्ट लेक्चरला आपण गॉर्डन मॉडेलचे दोन प्रॉब्लेम पाहिले. ओके, त्याच्यानंतर एक वेगळा प्रॉब्लेम जो मगाशी मला सांगायचं झालं तर काल मला निकिताचा फोन आला आणि तिने मला सांगितलं की सर मी हा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला पण माझ्याने सॉल्व्ह झाला नाही किंवा याच्यामध्ये थोडंसं वेगळं काहीतरी दिलंय. सो त्या पद्धतीचा जो प्रॉब्लेम होता म्हणजे तिने जो माझ्यासमोर मांडलेला प्रॉब्लेम होता तो आपण ऑलरेडी त्या टाईपचे प्रॉब्लेम आपले झालेच नव्हते, पण तिने सांगितल्यामुळे आज आपण त्या टाईपचे प्रॉब्लेम घेणार आहोत. तो प्रॉब्लेम आधी नोट डाऊन करून घ्या. हा थोडासा वेगळा प्रॉब्लेम आहे, मग ह्याच्यामध्ये काय मिसिंग आहे तो तुमच्या लक्षात येईल. ओके, सो प्रॉब्लेम बघा, हा अनसॉल्व प्रॉब्लेम जो मी तुम्हाला पीडीएफ पाठवलेली आहे त्याच्यामध्ये अनसॉल्व प्रॉब्लेम मधला 10 नंबरचा प्रॉब्लेम आहे, 10 नंबरचा. द फॉलोइंग इन्फॉर्मेशन, पेज नंबर 23 वरती आहे तो. एक्झाम्पल, द फॉलोइंग information the following information is extracted the following information is extracted from the books of Yogi Limited. From the books of Yogi Limited. ओके, काय म्हटलंय? द फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज अवेलेबल. सॉरी हा 11 नंबर. ठीक आहे, आप हा सॉल्व्ह केला तरी चालेल, सेम प्रॉब्लेम आहे. एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द बुक्स ऑफ योगी लिमिटेड. ओके, त्याच्यामध्ये दिलेलं आहे ईपीएस. ईपीएस चा मिनिंग काय आहे? अर्निंग पर शेअर. ईपीएस चा मिनिंग काय? अर्निंग पर शेअर, रुपीज 8. ईपीएस चा मिनिंग काय परत सांगतोय? ईपीएस मीन्स अर्निंग पर शेअर. देन आरओआय, रेट ऑफ इन्व्हेस्टमेंट. ओके, रेट ऑफ इन्व्हेस्टमेंट तो किती दिलेला आहे? 20%. रुपीज नाहीये तो 20% आहे. ओके, देन दिलेला आहे तुम्हाला रिक्वायर्ड रेट ऑफ रिटर्न. देन आहे रिक्वायर्ड रेट ऑफ रिटर्न. रिक्वायर्ड रेट ऑफ रिटर्न किती आहे तुम्हाला दिलेला? 18% आहे. 18% आणि रिक्वायर्ड रेट ऑफ रिटर्न आहे 15%. ओके, इफ गॉर्डन मॉडेल होल्ड्स, काय म्हटलंय? इफ गॉर्डन मॉडेल्स होल्ड, if Gordon models holds, what will be the price per share? What will be the price per share
मी 10 नंबर बोललो पण हा 11 नंबर प्रॉब्लेम आहे. मी आता जो दिला तो 11 नंबर प्रॉब्लेम आहे. पर शेअर when the dividend payout ratio is per share when the dividend payout ratio is 25% and 50%. 25% and 50%. ओके. आता इथे तुम्हाला काय दिलेलं आहे, अर्निंग पर शेअर दिलेला आहे, रेट ऑफ इन्व्हेस्टमेंट दिलेला आहे, रिक्वायर्ड रेट ऑफ रिटर्न दिलेला आहे आणि डिव्हिडंड पेआउट रेशो दिलेला आहे. आपल्याला फाइंड आउट काय करायला सांगितलं आहे त्यांनी, व्हॉट विल बी द प्राइस पर शेअर. काय सांगितलेलं आहे, व्हॉट विल बी द प्राइस पर शेअर. प्राइस पर शेअर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. प्राइस पर शेअरचा आपण फॉर्म्युला पाहिला होता, आठवते तुम्हाला. मी कालच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला दाखवलं होता P4 म्हणजे प्राइस पर शेअर ऍट द एंड ऑफ इयर 4. सेम आहे इथे प्राइस पर शेअर, फक्त इथे काय आहे तर कोणतंही इयर म्हटलेलं नाही. आपल्याला सिंगल डाटा दिलेला आहे, त्याच्यामुळे सिंगल डाटाचे इथे कोणत्याही प्रकारचं इयर येणार नाहीये. म्हणजे P4 वगैरे तुमचे येणार नाही. इथे आपलं फक्त P येईल. P इज इक्वल टू P0 पण येणार नाही किंवा P1 पण येणार नाही. सो P इज इक्वल टू D1 येणार नाही, D2 येणार नाही. काय असेल तो डिव्हिडंड असेल. म्हणून काय म्हणणार आहे, P इज इक्वल टू डिव्हिडंड म्हणजे D डिवायडेड बाय K मायनस G. आता G मीन्स ग्रोथ रेट. ग्रोथ रेट तर तुम्हाला इथे दिलेला नाही. काय प्राइस पर शेअरचा कोण सांगेल, तो K नाहीये, त्याच्याऐवजी आपण काय घेतला R मायनस G आहे तो. बरोबर आहे ना अफसेन? अफसेन हॅलो. हा, काल आपण प्राइस पर शेअरचा फॉर्म्युला मी तुम्हाला काय सांगितलं होतं, P4 T ना is equals to the price per share at the end of 4th year. हा, तो 4th इयर होता. तर इथे कोणतंही इयर नाहीये, म्हणून इथं P4 किंवा P1 P0 घ्यायची गरज नाही. तुम्ही डायरेक्टली P घेतलं तरी चालेल फक्त. ओके. P इज इक्वल टू काय फॉर्म्युला काय कोण सांगेल मला, कोणीतरी सांगा फॉर्म्युला. R minus GL ना सर, D upon K minus G ना. K नाही, ते इथं R मायनस G येते. अच्छा, R मायनस G. P इज इक्वल टू D अपॉन R मायनस G. ओके. आता पुढे आपण याचं सोल्युशन बघूयात प्रॉब्लेमचं. ग्रोथ रेट कसा फाइंड आउट करायचा. सो त्याच्यासाठी मी काय करतो, हे रफ करून घेतो आणि आपण सोल्युशन लिहूया त्याच्यावरती. मी इथे लिहून घेतो आधी. EPS म्हणजे अर्निंग पर शेअर किती आहे, ₹8. देन ROI किती आहे 18%. आणि दुसरं काय होतं, रेट ऑफ रिटर्न, रिक्वायर्ड रेट ऑफ रिटर्न. ठीक आहे, रेट ऑफ रिटर्न हे हा किती आहे 15%. डिव्हिडंड पे आउट किती आहे, डिव्हिडंड पे आउट A किती आहे 25% आणि B 50%. आपल्याला एवढं मिळालं बदल, म्हणजे एवढं मला माहितीसाठी घेतलंय प्रॉब्लेम मधलं सॉल्व्ह करताना. आता एक लक्षात ठेवा, ज्या वेळेला ग्रोथ रेट दिलेला नसतो तेव्हा ग्रोथ रेट कसा फाइंड आउट केला जातो. ग्रोथ रेट म्हणजे काय होतं बघा तुमचं थोडक्यात. आता तुमच्या मागच्या ह्याच्यामध्ये एक्झाम्पल्स मध्ये गॉर्डन मॉडेलच्या आणि ह्या एक्झाम्पल मध्ये फरक काय, डिफरन्स काय आहे नाझनीन? आतापर्यंत आपण गॉर्डनचे सॉल्व्ह केले. बोल काय बोललो. मागचे जे गॉर्डनचे 2 प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केले गॉर्डन मॉडेलचे, त्याच्यामध्ये आणि ह्या प्रॉब्लेम मध्ये काय डिफरन्स आहे?
त्या प्रॉब्लेम मध्ये सगळे इयर्सचा दिलेला होता. ह्या यातले इयर्स वगैरे काही दिलेला नाही आहे. आणखी आणि प्रेझेंट व्हॅल्यू पण नाही बोलला आणि खर्च पर्टिक्युलर इयर्सची फाइंड करायची आहे. बरोबर आहे. आणखी याच्यामध्ये अर्निंग दिलेलं आहे, त्याच्यात अर्निंग दिलेलं नव्हतं, त्याच्यात ग्रोथ रेट दिलेला होता, त्याच्यात ग्रोथ रेट दिलेला नाहीये. हा बरोबर आहे. म्हणजे आपल्याला हो फॉर्म्युलासाठी काय काय लागणार आहे? आर लागणार आहे, डी लागणार आहे आणि जी लागणार आहे, म्हणजे ग्रोथ रेट जी लागणार आहे. पण ग्रोथ रेट त्यांनी दिलेला नाहीये, मग ग्रोथ रेट कसा फाइंड आउट करायचा? सो मी काय सांगितलं होतं तुम्हाला मागे की अर्निंग 2 ठिकाणी डिवाइड होतं. बरोबर आहे. अर्निंग जर 8 रुपये असेल पर शेअर मागे तर तो 2 ठिकाणी डिवाइड होतं. कोणत्या 2 ठिकाणी डिवाइड होतं ते? एका शेअर मागे जर 8 रुपीज प्रॉफिट झाला तर तो कुठे 2 ठिकाणी कुठे डिवाइड होतो? नाजनीन, तर मी विसरलो. एक तर डिव्हिडंड पे केला जातो त्याच्यातून, आणि राहिलेली अमाऊंट जी आहे ती काय केली जाते? पुन्हा रिइन्व्हेस्ट केली जाते कंपनीमध्ये. हे सांगितलं होतं मी मागे. हो म्हणजे 8 रुपीज मधला 25% त्यांनी काय म्हटलंय? डिव्हिडंड पे आउट. अर्निंग 8 आहे, त्यातलं 25% डिव्हिडंड पे आउट, म्हणजे 2 रुपीज कुठे गेले? डिव्हिडंड पेड झाला. आणि मग राहिलेले 6 रुपीज आहेत ते कुठे जातील? रिइन्व्हेस्ट होतील कंपनीमध्ये. रिटर्न बोलतो ना आपण त्याला. हो हो हा, सो रिटर्न होतील. तर आता मग काय करायला लागेल? ग्रोथ रेट जर फाइंड आउट करायचं असेल तर त्याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे? ग्रोथ रेट इज इक्वल टू बी आर. ग्रोथ रेट इज इक्वल टू बी आर. आणि बी आर मधला बी म्हणजे काय? तर बी म्हणजे रिटर्न रेशिओ. मग जर 25% डिव्हिडंड पे आउट झालाय तर रिटर्न रेशिओ किती असणार आहे? डिव्हिडंड रेशिओ आहे 25%. मग रिटर्न रेशिओ किती राहील? नाजनीन, एक सेकंड हा ठीक आहे. 2.5. डिव्हिडंड पे आउट रेशिओ आहे 25%. ओके. जर हा 8 रुपये तुला प्रॉफिट मिळालंय, त्यातला तू जेवढा 2 रेशिओ मध्ये त्याला डिवाइड करतेस. एक आहे डिव्हिडंड पे आउट आणि दुसरा आहे रिटर्न. मग जर 25% तू डिव्हिडंड पे आउट करतेस तर रिटर्न मध्ये किती जातील? 25% हाफ 12.5. नाही, 25% तुझा डिव्हिडंड पे आउट झाला, मग राहिले 75%. ते 75% रिटर्नला जातील ना. हा हा 100 मधले 25% तू डिव्हिडंड पेड केलास, मग राहिलेले 75% रिटर्न हो रेशिओ झाला. समजलं? हो हो बरोबर ना. 25% डिव्हिडंड राहिला आणि 75% जो होता तो तुझा काय झाला? तर रिटर्न झाला. मग रिटर्नची जो आहे तो इथे जे मी म्हटलं जी इज इक्वल टू बी आर, तो बी म्हणजे रिटर्न रेशिओ, म्हणजे तो आला 0.75. बी काय आला? 0.75. आणि आर म्हणजे काय? तर आरओआय जो दिलेला आहे, रेट ऑफ इन्व्हेस्टमेंट, तो तुमचा झाला आर. मग ग्रोथ रेट जर फाइंड आउट करायचं तर त्याच्यासाठी काय म्हटलंय? जी इज इक्वल टू बी आर, म्हणजे रिटर्न रेशिओ इंटू आरओआय. मग रिटर्न रेशिओ तो आपला आला किती? 0.75 इंटू आरओआय किती आहे? 18%, म्हणजे 0.18. एक मिनिट, तुम्ही प्रॉब्लेम बघा सॉल्व्ह केलेलं लक्षात येईल. हा आहे तुमचा ग्रोथ रेट. ग्रोथ रेट ग्रोथ रेट जो आहे तो 2 ठिकाणी डिवाइड केलेला असतो. ग्रोथ रेट 2 ठिकाणी डिवाइड केलेला असतो. मग ग्रोथ रेट 2 ठिकाणी कुठे डिवाइड केलेला असतो? तर ग्रोथ रेट आधी इथे जातो, याला म्हणूयात बी आणि याला म्हणूयात आर. आता ह्या बी चा मिनिंग काय होतो? तर बी चा मिनिंग होतो रिटेन रेशिओ, आणि आर चा मिनिंग होतो रेट ऑफ
रेट ऑफ, एक मिनिट, तर राहिलेले 71 मधून जर 25 0.7 प्रॉब्लेम मध्ये काय दिलं होतं बघा. सो आता के किती आले आपलं रेशो, आणि आर जो आहे तो आहे रेट ऑफ, इथे बघा जी इज इक्वल टू का म्हटलं बी आर, जी इज इक्वल टू बी आर दिसतंय आपसेल. सो बी हो म्हणजे काय हो तुमचा दिसतंय. रिटर्न रेशो. रिटर्न रेशो किती येते मी 100% जो रेशो आहे त्याच्यामधला 25% जो आहे तो डिव्हिडंड पेड झाला, म्हणजे राहिलेला आहे तो काय आला रिटर्न रेशो. रिटर्न रेशो किती आला 75%. 25% डिव्हिडंडला गेला, राहिलेले 75% रिटर्न रेशो आला. हो. बरोबर आहे. आणि आर जो आहे तो आर म्हणजे काय रेट ऑफ इन्व्हेस्टमेंट, बी आर ओ आहे तो आहे. सो आता इथे नीट बघा काय म्हटलेलं आहे, रिटर्न अमाऊंट नाही म्हटलेली आहे, रिटर्न रेशो म्हटलेला आहे. रिटर्न अमाऊंट जर म्हटली असती तर ती किती आली असती 6 रुपीज, कारण 8 रुपीज मधले 25% म्हणजे 2 रुपीज डिव्हिडंड पेड झाला, राहिले 6 रुपीज रिटर्न अमाऊंट असते. पण रिटर्न अमाऊंट नाही म्हटलेली आहे, रिटर्न रेशो म्हटलेलं आहे. रेशो म्हणजे काय 75%. समजतंय. म्हणून तिथे 75% आणि आर म्हणजे रेट ऑफ इन्व्हेस्टमेंट. सो बी आर म्हणजे काय बी इंटू आर, बी आर सोबत लिहिलं म्हणजे बी इंटू आर. मग ग्रोथ रेट जर फाइंड आउट करायचं तर काय करावं लागणार, रिटर्न रेशिओ इंटू रेट ऑफ इन्व्हेस्टमेंट. किती येतं सांगा मला. मग ती 75% घ्यायचा ना. हा 75% म्हणजे 0.75 येईल ना ते. हो 0.75% into 20 0.15. एक मिनिट, रिटर्न रेशो 0.75 इंटू रेट ऑफ इन्व्हेस्टमेंट, आरओआय किती आहे 0.18. 20 point. सो 0.135 येईल. 24 कुठून आला तुझा. नाही तुम्ही ROI कसा घेतल्या. आरओआय दिलेला बघ प्रॉब्लेम मध्ये, इथे आणि दिसतं ती वरती रेट ऑफ आलं. इन्व्हेस्टमेंट होती. हा रेट ऑफ इन्व्हेस्टमेंट 18% दिलंय ना, म्हणजे 0.18 आला तो. अच्छा अच्छा ओके ओके. नाजनीन समजतंय. हो सर समजतंय सर. तुमचा आन्सर 0.135 येत हा आहे. हा बरोबर आहे 0.135. सो जी इज इक्वल टू 0.135. मिळाला ग्रोथ रेट. हो ओके ठीक आहे. आता सायली तो मला पी चा फॉर्म्युला सांग काय होता तो. सायली पीचा फॉर्म्युला काय होता. प्राइस P पर is equal to D. P is equal to D upon R minus G. हा मग आता डी किती आला आपला, डी ची अमाऊंट घ्यायची तिथे डिव्हिडंडची. सो पी इज इक्वल टू डिव्हिडंडची अमाऊंट किती आली 25% म्हणजे 8 च्या 25%, अर्निंगच्या 25% डिव्हिडंड. म्हणजे डिव्हिडंड किती आला 8 रुपीज अर्निंग आहे. हे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे. 25% डिव्हिडंड पेड आउट आहे तो सुद्धा दिलेला आहे. मग 8 च्या 25% जर डिव्हिडंड पेड आउट आहे तर तो डिव्हिडंड किती येईल 0.2. नाही 0.2 कसं येईल. 8 च्या 25% 0 कसं येईल तू कॅल्सीवरती करून बघ. 8 इंटू 25% पर्सेंट येते. 2 येत आहे. 2 येतं. हा मग डिव्हिडंड येईल 2. ओके डिव्हिडंड 2 आला. ग्रोथ रेट तुझा आला आहे 0.135. आणि आर काय करायचं आता ह्या फॉर्म्युला मध्ये आर जो आहे तो आरओआय नाही घ्यायचा आहे, तर तो घ्यायचा रेट ऑफ रिटर्न.
फॉर्म्युला मध्ये घेताना आर जो आहे, आर म्हणजे काय, रेट ऑफ रिटर्न, तो किती आहे 15%. रेट ऑफ रिटर्न किती 15%. मग आता तुमचा फॉर्म्युला काय होईल, P इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 0.15 मायनस 0.135. सो BR is equal to 75% म्हणजे 0.75 into rate of investment 0.18. 0.18. मग आन्सर किती मिळतो बघा तुम्हाला, 0.75 into 0.18 is equal to 0.135. 0.135. Okay, so G is equal to 0.135. हे केलं आपण सर. देन त्याच्यानंतर आता आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा. फॉर्म्युला काय होता आपला, P is equal to D divided by R minus G. आता हा जो आहे आपला, आता इथे ज्या वेळेला घेतो आपण आर काय घेतो, इथे रेट ऑफ रिटर्न घ्यायचंय. लक्षात ठेवा, सुरुवातीला ज्यावेळेला बीआर मध्ये आपण घेतला तो रेट ऑफ इन्व्हेस्टमेंट घेतला आणि इथे घेताना आर रेट ऑफ रिटर्न घ्यायचा आहे. हा डिफरन्स लक्षात ठेवा. ओके, सो डी डिव्हिडंड 25%. जर अर्निंग 8 रुपीज आहे, अर्निंग पर शेअर 8 रुपीज आहे, ते 8 रुपीजचे 25% किती येणार आहेत, सो डिव्हिडंड येतो 2 रुपीज, 25% होणार. डिव्हिडंड 2 रुपीज झाला, आर किती येईल, ऑप्शन आर किती येईल इथे, ऑप्शन नाजनीन. सर 0.15. हाँ 0.15 माइनस ती आपण ग्रोथ रेट हाँ फाइंड केल्यावर 0.135. 0.135. ओके बरोबर आहे. ओके, मग अंकिता फायनल आन्सर काय येईल याचं, सर निकिता. तर मी बोलू, हाँ सांग. 0.0075 मतलब डिवाइड करून, हा 2 शी डिवाइड करून. किती येतं, 0. नाही चुकतंय, आर मायनस जी आधी करून घ्या. आर किती आहे 0.15 0.015 आहे. नाही तसं येणार. हा आन्सर माइनस करून नाही, एक मिनिट तर फायनल आन्सर 0.015. ऐका आता माझं. 0.015 आर किती आलं 0.15 मायनस जी किती आलं 0.15 आलं, आर मायनस जी आलं 0.135. आता आर मायनस जी करून आन्सर काय आलं तुमचं, 0.015. 0.015. बरोबर आहे. आता काय करायचं, ला डिवायडेड बाय 0.015 किती आन्सर येतं बघा, 0.75. नाही 133.3. बरोबर आहे. तुम्ही सांगितलं 133. मी सांगितलं सर अंकिता. ओके, अंकिताचा आन्सर राईट आहे, 133.33. माझं मगाशीच झालेलं, कोण ऐकतच नव्हतं. सर आलं नाजनीन. सर आता आपण मायनस केलं ना, त्यांच्यावर डिवाइड किती करू, आता ऐकच नाही आला. केलंस हो 0.015 बाईला. आता 2 डी डिवायडेड बाय हे आहे ना आर मायनस जी. फॉर्म्युला मध्ये काय आहे, डी डिवायडेड बाय आर मायनस जी आहे. मग डी किती होतं, जर 2 डिवायडेड बाय आपला आलेला आन्सर 0.015.
2 डिवायडेड बाय 0.015. हो. मग बघ किती येतं. अ, 13.3 नाही 133.33 येतं. हा मग तेच आन्सर आहे. करेक्ट आहे ना. अच्छा. समजलं. हो समजला. सायली. हा समजला. ओके. सो अशाच पद्धतीने आपल्याला पुढचं तुमचा 10वा एक प्रॉब्लेम आहे बघा. तो मी काल निकिताला सॉल्व्ह करून दिलेला आहे, पण तुम्ही तो ट्राय करा पुन्हा. सेम प्रॉब्लेम आहे तो. सो 2 डिवायडेड बाय 0.015 आन्सर तुमचा येणार आहे 133 रुपीज 133.33. तुम्ही बुक मध्ये तुमच्या चेक करू शकता आन्सर. आपलं 25% जे आन्सर आहे, म्हणजे ह्याचं जे आन्सर आहे एचं आन्सर ते आलंय 133.33. आता एक काम करा, मला 50% जो आहे, आता हे एचं फाइंड आउट केलं आपण 25%चं. आता 50%चं कसं आन्सर येईल सांगा. 50%ला डिव्हिडंड किती येईल. 4 येईल. बरोबर आहे. डिव्हिडंड 4 येईल. ओके. मग आपला रिटर्न रेशिओ किती येईल याचा. सेकंड मध्ये रिटर्न रेशिओ किती येईल. सांगा मला रिटर्न रेशिओ किती येईल याचा सेकंड मध्ये. नाजमी रिटर्न रेशिओ किती येईल आता. 50%. 50% बरोबर आहे ना. हो. मग तुमचा जी फाइंड आउट करायला तर तुम्हाला काय करावं लागेल. जी इज इक्वल टू बी आर. BR. हा. मग बी आला तुमचा 50%. आणि रेट ऑफ आणि आर आहे 18%. जी किती येतो सांगा मला. 0.027 नाही. 0.27 नाही ना. 50% म्हणजे किती आलं 0.50. बी आला 0.50. सर 0.09 येत आहे. बरोबर आहे. 0.09. हा 0.09. ओके. बाकीच्यांचं आलं. निकिता आलं तुझं आन्सर. हो सर आलं. नाझरीन हाफसीन आन्सर आलं तुमचं. हो सर आन्सर यायला. ओके. आता फॉर्म्युला मध्ये पुट करा तुम्ही. डी किती घेणार आता आपण. 4. बरोबर आहे. डिवायडेड बाय आर किती घेणार. 0.15. ओके. मायनस 0.09. 0.09. 0.1. आन्सर आर 0.06 यायला. बरोबर आहे. आर मायनस जी येतं 0.06. हा. आता फायनल आन्सर काय तुमचं. 66.66. 67 करायचं तुम्हाला. 66.67 असं करता येईल. आन्सर येईल 66.67. आलं का सगळ्यांचं. हा माझे आले. ओके. बाकीच्यांचं आलं आन्सर 66.67. हो सर आलंय. ओके. तो सेम टाईपला तुम्हाला 10 नंबरचा जो प्रॉब्लेम आहे अनसॉल्व मध्ये मी पाठवलेला PDF मध्ये 23 पेज वरती तो सॉल्व्ह करायचा आहे.
आलं लक्षात? हा सो मी मीटिंग एंड करतोय आता, कारण मला दुसरा लेक्चर चालू करायचं, मी ह्याची प्रॅक्टिस करा.